नमस्कार मंडळी, मी डॉक्टर संपदा तांबोळकर, बालरोगतज्ञ. आज एक थोडासा वेगळा विषय घेऊया. PCOD, ज्याला आपण पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिझीजचं म्हणू. म्हणजे एक सिच्युएशन घ्या बरं का. एक 14 वर्षाची मुलगी होती रिया. ती आधी तिचं वजन किरकोळ असायचं. पाळी सुरू झाली आणि सडनली लक्षात आलं की तिचं वजन दणकन वाढलं गेलं. मानेखाली भागात थोडंसं काळं दिसायला लागलं. चेहऱ्यावर अर्थातच वयात येतानाची मुरमळ यायला लागली. नको तिथे थोडंसं असं पळमिशीला थोडेसे केस कसे होतात, त्या चेहऱ्यावर थोडीशी लव आणि केस यायला लागले. स्थूल व्हायला लागली आणि एकूणच ना दिवसभर असं चिडचिडी व्हायला लागली आणि प्रचंड थकल्यासारखं असं तिला वाटायला लागलं. मरगळ आल्यासारखी व्हायला लागली. पहिले एक 5-6 महिने बरेचदा पाळी रेग्युलर येते, पण हिची पाळी मात्र 3-4 महिने यायचीच नाही. आली तर ते 2च दिवस जायचं किंवा कधी कधी 10 दिवस जायचं. अशा पद्धतीने ही पाळीचं प्रमाण असं व्हायला लागलं. मग हे मुलींमध्ये होतं का? तर या कंडिशनला आपण काय म्हणतो, तर या कंडिशनला आपण म्हणतो की पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिझीज. म्हणजे काय की आपल्या ओव्हरीज ज्या आहेत त्याच्यामध्ये असं पाणीदार सिस्ट तयार होतात आणि त्याच्यामुळे हॉर्मोनचे स्त्राव जे असतात ते कमी जास्त व्हायला लागतात. मग तुम्ही म्हणाल की फार भयंकर समस्या आहे का? तर अजिबातच भयंकर समस्या नाही आहे. ती बेसिकली होते आपल्या लाईफस्टाईलच्या चेंजमुळे किंवा आपण जे काही चुकीच्या गोष्टी लाईफस्टाईलमध्ये करत असतो त्याच्यामुळे. फॉर एक्झाम्पल, साधारण एक 14-15 वर्षाला काय होतं, 9वी-10वीचं वय यायला लागतं आणि मग सडनली या मुलांचा जो एक्सरसाइज असतो, जो खेळण्याचं प्रमाण असतं ते एकदम बंद होऊन जातं. 17 प्रकारचे क्लासेस होतात, अभ्यास होतात, परीक्षा होतात, टेस्ट होतात. म्हणजे मग आपण या मुलींना जे खेळ म्हणतो ते खेळ खेळायला तेवढं प्रोत्साहन देत नाही. आणि या मुलं मग काय करतात, त्यांचे फक्त 2 अंगठे काम करत असतात. तर मोबाईलवर मधल्या वेळेस ते खेळ खेळत असतात. तर या सगळ्या गोष्टींमुळे होतं काय की तुमच्या बॉडीमध्ये प्रचंड प्रमाणात जे खाल्लं आहे त्याचं फॅटमध्ये रूपांतर होतं. तुमचं जे कार्बोहायड्रेट आहे ते जर वापरलं गेलं नाही एनर्जीसाठी, खेळण्यासाठी, तर त्याचंही फॅटमध्ये रूपांतर होतं. या वयात एक चटक लागते खायला. कुठे बर्गर खा, चिप्स खा, पिझ्झा खा, कोला ड्रिंक्स पी. मग ह्या सगळ्यांनी काय होतं की या बॉडीमधलं कोलेस्ट्रॉल वाढायला लागतं आणि कुठेतरी ते कोलेस्ट्रॉल ना आपल्या बॉडीतलं टाकून देता येत नाही. ते बॉडी अब्झॉर्ब करून घेते. ती ॲब्झॉर्ब करते आणि ते लिव्हरला जातं आणि लिव्हर म्हणते की आता या कोलेस्ट्रॉलचं मी काय करू? तर लिव्हरलाही 2 पर्याय असतं की हे कोलेस्ट्रॉल जर तुम्ही वापरून जाळून टाकलं ॲक्टिव्हिटीनी फारच उत्तम, म्हणजे त्याची एनर्जीचे स्रोत होते. पण जर हे कोलेस्ट्रॉल तसंच राहिलं तर ते मेल आणि फिमेल सेक्स हॉर्मोन्समध्ये त्याचं रूपांतरित होतं. म्हणजे काय की मुलगी जरी असेल तरी लिव्हरला कळत नाही मुलगी आहे ना. लिव्हर म्हणते की ठीक आहे, मी सेक्स हॉर्मोन्स तयार करायचे आहेत ना, मी मुलांचे सेक्स हॉर्मोन पण करते, मुलींचेही सेक्स हॉर्मोन्स होतात. म्हणजे नॉर्मली हे जे हॉर्मोन्स आहेत हे तयार व्हायला पाहिजे मुलींच्या गर्भाशयात किंवा अंडकोशातनं, पण ते कुठे तयार होत आहेत? लिव्हरमधनं. आणि लिव्हरमध्ये मुलींचे हॉर्मोनच्या बरोबर मुलांचेही हॉर्मोन्स तयार होत आहेत. मग होतं आहे काय, मुलांच्या हॉर्मोन्सनी काय होतं, मिसरूड फुटतं, थोडे केस येतात, पिंपल्स यायला लागतात, तेलकट त्वचा होते, काळसर. कारण काय होतं, त्या हॉर्मोन्सवरून मेलॅटोनिन नावाचं पिगमेंट रिलीज होतं. त्या पिगमेंटनी काय होतं की काळे काळे धब्बे यायला लागतात, पाठीला भयंकर काळं व्हायला लागतं. तर आम्ही त्याला म्हणतो अकॅन्थोसिस नायग्रिकान्स. त्यामुळे जेव्हा या मुलींच्या किंवा मुलांच्या पाठीला काळं यायला लागतं, मुरमं येत आहेत, फेशियल हेअर येत आहेत, अशा वेळेस हे दर्शवतं की त्यांच्या बॉडीमध्ये कोलेस्ट्रॉल, फॅट भयंकर प्रमाणात वाढला आहे आणि त्यांची जी लाईफस्टाईल आहे ती अजिबात चांगली किंवा हेल्दी नाही आहे. तर तुम्ही तात्काळ त्या लाईफस्टाईलकडे बघा. 1-2% मार्क कमी पडले तरी हरकत नाही, कारण पुढे जाऊन त्या मुलांचं काही छान होऊ शकतंच. अभ्यास हा केलाच पाहिजे, पण मार्कांवर न जाता त्यांचे शारीरिक ताकदीतले बलातले मार्क कसे वाढतील ह्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. त्यामुळे 10वी असेल, 12वी असेल तरी या मुलींनी पहिले महत्त्वाची गोष्ट, त्याचं जनक कुठे PCOSचा, तर त्या एक्सेस कोलेस्ट्रॉलमध्ये आणि फिजिकल ॲक्टिव्हिटीच्या लॅकमुळे आहे आणि स्ट्रेसमध्ये आहे. या 3 गोष्टी कशा कमी होतील की एकतर तुमचं पहिले सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्राणायाम, मेडिटेशन, फिजिकल ॲक्टिव्हिटी. 1-1.5 तास ब्रिस्क वॉकिंग, फिरायला जाणं, मग स्विमिंग असो, सायकलिंग असो, काहीही एक्सरसाइज म्हणा, किंवा मुलींना जिमला जायचं असेल हरकत नाही, ते करता येईल. पण 1 तास एक्सरसाइज महत्त्वाचा आहे. PCOSला हॉर्मोन थेरपी ही ट्रीटमेंट नाही. त्याच्या जनकच त्याचं जर अतिसेवनामुळे आहे किंवा लॅक ऑफ फिजिकल ॲक्टिव्हिटीमुळे आहे, तर त्याची ट्रीटमेंट पण तीच आहे की तुम्ही व्यवस्थित पौष्टिक सकस आहार द्या. त्याच्यात प्रोटीनची मात्रा चांगली असून दे, चांगलं फॅट असून दे पण कमी प्रमाणात असून दे, रिफाईंड कार्बोहायड्रेट कमी असून दे,
दुसरी 7 ते 8 तास झोप झालीच पाहिजे, म्हणजे स्लीप हॉर्मोन्स रेग्युलेट होतात. तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1 ते सव्वा तास रोज फिजिकल ॲक्टिव्हिटी, 1 तास जमत नसेल तर 40 मिनटं तरी ही फिजिकल ॲक्टिव्हिटी रोज झालीच पाहिजे. सकाळी मेडिटेशन, डिस्ट्रेसिंगच्या ॲक्टिव्हिटीज व्हायलाच पाहिजेत. या 4 गोष्टी जर तुम्ही, आणि भरपूर पाणी प्यायलं पाहिजे, या 4 गोष्टी म्हणजे टॉक्सिन्स तुमच्या बॉडीतले रिलीज होतात पाणी प्यायल्याने, गोष्टी तुम्ही जर केल्यात तर हळूहळू PCOS कमी व्हायला लागतो. हळूहळू तुमचं लिव्हर व्यवस्थित पूर्वपद पदावर यायला लागतं. हळूहळू तुमचे हॉर्मोन्सचे नैसर्गिक सायकल्स नॅचरलाइज व्हायला लागतात, व्यवस्थित बेसलाईनला यायला लागतात. आणि मग हे सगळं करूनसुद्धा जर हेवी ब्लिडिंग होतं आहे, भयंकर त्रास होतो आहे, भयंकर पेन होतं आहे, की दिवसाला 5-5, 6-6 पॅड्स बदलायला लागतात, 10-10 दिवस ब्लिडिंग होत नाही किंवा 4 महिने झाली पाळीच आली नाही, तर अर्थातच पहिले आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टरांचा सल्ला तर घ्यायचाच आहे, पण डॉक्टर देखील तुम्हाला हेच सांगणार की पहिले या 4 गोष्टी तुम्ही करेक्ट करा आणि मगच मी औषधं देईन. तर मैत्रिणींनो, आपल्या लेकींकडे वयात येताना अवश्य लक्ष द्या. PCOS आजार हा फक्त वय झालेल्या महिलांचा नाही किंवा मोठ्या महिलांचा नाही, तो वयात येताना मुलींनाही पाळी सुरू झाल्यावर होऊ शकतो. त्याचं रूपांतर पुढे मूल होण्यावर परिणाम देखील होऊ शकणार आहे. त्यामुळे आत्ताच वेळेच लक्ष द्या आणि हेल्दी लाईफस्टाईल फॉलो करायला त्यांना प्रोत्साहन द्या, म्हणजे आपल्या मुली छान निरोगी मुली होतील आणि पुढे निरोगी माता होतील. असेच जर काही तुम्हाला व्हिडिओज हवे असतील तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.